पार्थ पवार जमीन घोटाळ्यामध्ये अजित पवारांनी खोटं रेटलं का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे। 3 ते 4 महिन्यांपूर्वी त्याच वेळी सांगितलं की चुकीचं काहीही चालणार नाही असं अजित पवार म्हणालेले होते। मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी यू टर्न घेतल्याचं दिसून आलंय। या व्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही। असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। आजपर्यंतच्या माझ्या गेल्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये मी कधी नियम सोडून कुठलं काम त्या ठिकाणी केलेलं नाही। मागे माझ्यावर 2009-10ला आरोप झाले, परंतु ते आरोप कुठेही सिद्ध झाले नाही। त्याच्यात अनियमितता होती, श्वेतपत्रिका काढली, हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। दरम्यान मंत्री विखे पाटलांकडून अजित पवारांची आश्चर्यकारकरित्या पाठराखण करण्यात आली आहे। दादांना व्यवहाराची कुणकुण लागली असती तर त्यांनी थांबवलं असतं असं विखे पाटील म्हणाले, तर दादांच्या कामाच्या व्यापामध्ये हे राहिलं असेल असं देखील विखे पाटलांनी म्हटलंय। मी त्याच वेळी ते प्रकरण थांबवलं असतं तर इथपर्यंत ती परिस्थिती आली नसती। बऱ्याच वेळा मग कधी कधी कामाच्या व्यापातून काही निर्णय परस्पर सुद्धा होतात। तर मला वाटतं आपण काही त्याच्यावर निष्कर्ष काढण्यापेक्षा एकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिल्यामुळे आता ती चौकशी आपण होऊ दिली पाहिजे। राजीनामा देण्यामध्ये काही मागण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये। आज विरोधकांमध्ये एकच मुद्दा आहे, काही झालं का राजीनामा। असं आहे की राजीनामा मागण्यापेक्षा जे वास्तव समोर आल्यानंतर त्याच्यावर मला वाटतं नंतर मग काय मागणी असेल ते आपण विरोधकांनी